भारतात दरवर्षी साधारणतः 6,000 ते 7,000 स्त्रिया ह्या त्या यांचा खून होतो त्यांच्या हजबंडद्वारा. ठीक आहे. तर एवढ्या स्त्रिया दरवर्षी मारल्या जातात. तर साधारणतः 16 ते 17 स्त्रिया रोज त्यांच्या हजबंड थ्रू मारल्या जातात. आणि हा जो NCRB आहे त्याचा डेटा तो सांगतोय की आपण जर बघतोय नंबर तर आपल्याला दरवर्षी साधारणतः कमीत कमी 6,500चा आकडा इथे दिसतोय. ठीक आहे. आणि याच्यात लिडिंग कोण आहेत? उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान. घाबरू नका, आपण महाराष्ट्रावर येऊच लवकरच. आता हे जेव्हा आपण बघतोय तेव्हा NCRB आणखी काय सांगतं आपल्याला? साधारणतः 800 हजबंड जे आहेत ते मर्डर केले जातात त्यांच्या वाईफ मार्फत. आणि हा आकडा कम्पॅरेटिव्हली कमी आहे, पण आपल्याला याची पण अवेअरनेस घ्यायला हवी. ठीक आहे. आता येऊ आपण महाराष्ट्रावर. तर महाराष्ट्र काय सांगतो? आपला जो आहे एव्हरी 90 मिनिट्स एक स्त्रीची हत्या होते डावरी रिलेटेड हॅरासमेंटमुळे. ठीक आहे. जे की क्रिमिनल ऑफेन्स आहे, तरीसुद्धा तुम्ही जर बघाल तर स्पेसिफिकली डावरी डेथच आपल्या महाराष्ट्रात 5,500पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे. आणि आपल्याकडे सगळे सिस्टम वगैरे आहे की वुमन हेल्पलाईन आहे, इमर्जन्सी हेल्पलाईन आहे, लिगल सपोर्ट आहे. तरी असतानासुद्धा आपण महाराष्ट्रात सुद्धा या बाबतीत लिडिंग आहोत. आणि हे डिस्कस करत असताना आपण हजबंड किती मारले जातात त्याचा पण जर डेटा बघितला त्यांच्या स्त्रियामार्फत, त्यांच्या वाईफमार्फत, तर साधारणतः 100 हजबंड्स मर्डर्ड होतात त्यांच्या वाईफद्वारे. आणि हे महाराष्ट्राचा नंबर आहे. तर जवळपास 800 हजबंड्स वेर किल्ड. ठीक आहे. आणि इथे आपण बघाल तर इथे पण आपण महाराष्ट्रात आहोत. ठीक आहे. महाराष्ट्र मागे नाही राहत कुठे. ठीक आहे. आणि आता आपण थोडंसं निसर्गाची पण गोष्ट करून घेऊ काही सेकंद. तर दरवर्षी साधारणतः आपल्या भारतात 2.8 मिलियन झाडं जी आहेत तोडले जातात आणि 7 लाख हेक्टरपेक्षा जमीन जी आहे ती डिस्ट्रॉय होते. ठीक आहे. या गेल्या काही आपण जर 5 वर्षाचा डेटा घेतला तर खूप सारं डिफॉरेस्ट्रेशन झालेलं आहे. आणि ऑब्व्हियसली आपण महाराष्ट्रात बघाल तर महाराष्ट्रातही आहे आणि त्यात इलिगल जे डिफॉरेस्ट्रेशन आहे, ट्री कटिंग आहे, ती होतच आहे. साधारणतः 3.5 लाख झाडं तोडली गेली इल्लिगली. त्या व्यतिरिक्त आपण आपल्या शहरीकरणाच्या विकासासाठी काही झाडं तोडली गेली आहेत.